सवणजी धुमाळ सर, त्याच्यानंतर भूषण भाणे सरांना पाहतोय स्कोर कार्डच्या भूमिकेत आणि आमचे लाईव्ह टेलिकास्टची पूर्ण टीम त्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून सहस्य आणि केंद्र स्वागत करतोय. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एका बाजूला जय भोले अंबरनाथ यांच्या अगेन्स्ट जय हनुमान मोरिवली. पहिला बॉल भाऊ पाटील P1च्या पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल. मोठा फटका लॉक केला हर्षद धोंडे नावाचा. हा वादळ मैदानाच्या आतमध्ये पेटला, पहिल्या चेंडूवरती बरसलाय. हा येतोय हाय हँडसम पहिला संघर्षमय षटकार. आणखीन एक मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल के चेंडू आला कार्पेट चेंडूला चौकार मात्र आलाय दुसऱ्या बॉलवरती. नक्कीच आमचे समीर दादा आमच्या व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच तनिष भोईर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅच कडे बोलतोय, चौकार आलाय. यावेळेस आणखीन एक तडाखा मिस्टामिंग आहे. क्षेत्रक्षेत्रात झेलची संधी नाकारता येणार नाहीये. पहिली बिग विकेट डाऊन टीम जय हनुमान मोरिवलीची. लागतो पहिला धक्का. हर्षद धोंडे बॅक टू डग आउट. डीजे टीमलाच नव्हे तर या आयोजकांना आणि ऑर्गनाइज कमिटीला सुद्धा शुभेच्छा देत आहेत. पासपॉन नेम इनाट नंबर 2 वरती फलंदाज भाऊ पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. भाऊ पाटीलला मात्र विकेट जरी मिळाली आहे, दिशाहीन गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती आकाशला पाहतोय आपण. 3 नंबर वरती पाहतोय आपण. तर नक्कीच आमच्या या दुपारच्या सत्रामध्ये बजाज फायनान्सचे मॅनेजर आमचे कुणाल भालेकर यांचं शुभ आगमन झाले. या आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनोगत स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल सुद्धा लाभलेत या मॅचसाठी. मात्र अनेक सारे मान्यवर आणि ऑर्गनाइज कमिटी आमच्या व्यासपीठावरती आम्ही पाहतोय.
नक्कीच अंपायर डिसिजन पेंडिंग असेल. अंपायर डिसिजन ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मला इज्जत तर देतील. अत्र होईल कनिष भोईर आणि आर्यन जाधव. दॅट इज अंपायर डिसिजन नो बॉल. आणि गुडा डोळे आणि पहा नीट फ्री हिट बॉल. आणि नक्कीच आमचे अथर्व भोईर आणि तनिष भोईर आर्यन भोईर यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आणि समीरदादांकडून त्यांचं सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय धर्मवीर चषक 2026 हे पर्व. अंपायर सिग्नल नो बॉल आलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. इथं तडाखा पाहायला मिळेल का. वन डाऊनचा फलंदाज. यास मोठा फटका आला. कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला अडवतील. तोपर्यंत एक धाव मात्र स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये इथनं जरा स्पीडअप करा दोन्ही संघ. दोन्ही संघांनी स्पीडअप करायचंय. जास्त वेळ घेऊ नका. आपण मेगा फायनलचा सामना आपला पार करायचा आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा. बॅटची एज लागते. स्टेजच्या मागे क्षेत्ररक्षक फंबल. चेंडू अलांद कार्पेट चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. डीजे विचार केला भाऊ पाटीलच्या धावा खर्च करतो. यद्यपि 16 धावा खर्च करतोय. शेवटचा बॉल मात्र यावेळेस मोठा फटका लॉक करायचा. शिक्षक फंबल होत आहेत थोडे परंतु इथनं ही येते एक सिंगल. सॉरी हा येतोय डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धाव. पहिली षटक संपन्न झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. इथनं जास्त वेळ घेऊ नका. अमरनाथ टीम तर स्पीडअप करा. आपण जास्त उशीर घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती आता आदित्य भाग्यवंत आलाय दुसऱ्या षटकामध्ये. तर नक्कीच फलंदाजाची सुवर्ण संधी असेल इथे. तर आमच्या समोलन कक्षाच्या बाजूला जो समीर भोईर साहेबांचा कटआउट आहे त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर ओमकार गोपाळ यांच्याकडे 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर कॅश प्राइज आमच्या मंचावरती तुम्ही जमा करा विनंती करतो मी. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य भाग्यवंत आलाय आता सेकंड स्पेलमध्ये. सांगीत कोड्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आदित्यला पाहतोय आपण. आणि वन डाऊनचा फलंदाज
आकाशला पाहतोय, मोठा फटका लॉक केलाय, चेंडू अलांद कार्पेट चालल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे गजानन, चुका मात्र होणार नाहीयेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवला आणि ही येते सिंगल. सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो प्रशांतला आपण पाहतो, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिलाय. हर्षद लवकर गेले, हर्षदच्या बॅटमध्ये षटकार चौकार पाहिला आपण. यावेळेस प्रशांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बरसत आहे, परंतु काय झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. गजानन तिथे होते, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि संपलाय प्रशांतचा खेळ. आणखी एक धक्का, टीम जय हनुमान मोरीला बिग विकेट डाऊन. प्रशांत बॅक टू पवेलियन. मोठी विकेट आली, आता प्रशांतची विकेट मिळाली आदित्यला आणि सुरेख झेल टिपला लॉंग ऑफला, लॉंग ऑनला षटकाने झेल टिपला. गजानन तिथे होते, मोठी विकेट आली आहे. नवीन फलंदाज नॅट नंबर 4 वरती. तर 12 मॅन पाठवायचा आपण. 12 मॅन आहेत आमच्यापासून, परंतु ना नाव माहीत नाही आहे खेळाडूचा. बघा स्पर्धा अप्रतिम आहे, लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर प्रत्येकी खेळाडूचं नाव माहीत असणे गरजेचं असेल, कारण प्रत्येकी आपण मालिकावरसाठी सायकल पाहतोय, त्याच्यानंतर कूलर पाहतो आपण. मोठा तडाखा आणि एक बिग शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हाय हँडसम अंपायर सिग्नल, षटकार. पुढचा बॉल आदित्य भाग्यवंत 4 चेंडू फेस करतोय. धावा खर्च करतोय, फक्त 9 धावा खर्च करतोय. यावेळेसचा बॉल बॅटाने बॉलचा काही संपर्क नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल. जरी षटकार आला त्याच्यानंतर दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये हम भी किससे कम नहीं है. छोटा पॅकेट बडा धमाका आदित्य भाग्यवंतला आपण पाहतोय क्रीज वरती आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये. तर रस्त्यामध्ये ज्या बाईक 4 व्हीलर आहेत त्या आपण जरा साईडला घ्यायचे आहेत. आदित्य भाग्यवंत गोलंदाजी मार्ग सज्ज. यावेळेस शॉटआर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडला आणि षटक क्रमांक मात्र दुसरं संपन्न होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा 25 विथ 2 लॉस. डीजे स्पीडअप करा, कारण आपल्याच ग्राउंडवरती आपण आपली स्पर्धा पार पाडतोय आणि वेळेवर जर सामने कव्हर झाले नाहीयेत तर नक्कीच हिट विकेटच्या माध्यमातून आपल्याला मिळावा लागेल. कारण सूर्य लवकर त्याच्या रस्त्याला आज निघून जातो, अंधार लवकर होतो, सूर्यास्त
लवकर पाहतो आपण. मेगा फायनलचा सामना कव्हर करायचा आहे आपल्याला अद्यापही. यावेळेस तडाका चेंडूला फेकून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशच्या बाग मध्ये येतो हा षटकार. तर नक्की 2 दिवसाची आमची जेवणाची मेजवानी मात्र दाखवली आमचे द सिक्रेट लॉन्च हॉटेल. आपण पाहू शकता. जर कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या आपण. हॉटेलचा वेळ आपण पाहू शकतो दुपारी 12 ते रात्री 2 वाजेपर्यंत. बारकुपाडा टर्फच्या बाजूला द सिक्रेट लॉन्च हॉटेल यांच्या माध्यमातून आम्हाला 2 दिवसाची मेजवानी लाभली. त्यांचं सुद्धा मनोगत आणि मनापासून स्वागत आणि सहर्ष स्वागत करतोय पूर्ण ऑर्गनाइज कमिटी आणि आमच्या मेंबरचा. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका आपण. अन्यथा दोन्ही संघांना पॅनल्टीला समोर जावं लागेल याची नोंद घ्या आपण. आयोजकांच्या सूचना येतात आम्हाला. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली पाहिजेत याची नोंद घ्या आपण. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आम्हाला अनेक सारे योगदान लाभले. एस एस ब्रेकर्स यांच्याकडनं आम्हाला पेस्ट्री लाभल्या. केवल पाटील, रितेश पाटील यांच्याकडे मेजवानी पाहायला मिळाली. हा शॉट चाबूक शॉट सजवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या समोरच्या कक्षाला मानवंदना देणारा हा फटका सीमारेषेच्या बाहेर चौकार. फटका सजवला लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर आमच्या समोर कक्षामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला, पहिल्या टप्प्यावरती चौकार आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज जितला पाहतोय आपण. या तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय. यावेळेस मिस टायमिंग आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये शतक चेंडूवरती चाललेत पण पोहोचतील का चेंडू. नो मास्तांमध्ये ट्रॅव्हल आणि या 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होतील. धाव संख्या धावफलकावरती पोहोचली ती 37 धावा ऑन बोर्ड. नक्कीच मात्र खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम खेळाडू कक्षामधून केलं जातंय. आमचे मित्र मिलिंदजी थोरवे तिथे आहेत. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, झेलची संधी नाकारणार नाहीये. आणखीन एक धक्का टीम जय हनुमान मोरिवलीला. फलंदाज इनाट नंबर 5 वरती नवीन फलंदाज. खेळपट्टीवरती टेनिस बॉलचा क्रिकेटचा पटलावरती त्यांनी आपल्या स्वतःचा फार कमी वेळामध्ये अधिराज्य गाजवलं असा अनिकेत मते मात्र आता क्रीजवरती दाखल. जितला सफलता मिळाली. लाखालमध्ये फेकला होता चेंडू व्ही मध्ये कनेक्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चुका मात्र होणार नाहीये. सिंगल झाली कंप्लीट धाडस मध्ये करत असताना फलंदाज. षटक क्रमांक मात्र तिसरं संपन्न होते जीतचं
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38, 38 धावा. इथं जरा फास्ट केला. तेरा धावांचं षटक आपण पाहिलं जीतचं. आयोजन ऑर्गनाइज कमिटी आपण आपल्या होम ग्राउंडवरती मॅच खेळताय. जास्त वेळ घेऊ नका. आपण या ग्राउंडवरती प्रत्येकी वाट चोरवाट तुम्हाला माहिती आहे. शेवटचा षटक मोठा फटका लॉक केला आणि त्या बॅटमधनं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. काय क्षेत्ररक्षक होते मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे होते. नानू तिथे क्षेत्ररक्षक होते. पहिल्या अटेनला मात्र चेंडूला अडकवला. तर नक्कीच धर्मवीर चषकामध्ये आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल पाहतोय. लकी ड्रॉचे कुपन मात्र आमच्या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत. 100 रुपये प्राईज असणार आहे. कुपन प्राईज 100 रुपये. तर या संधीचा वापर करा. यावेळेस मात्र लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती येतोय हा संघर्षमय चौकार. ओ हो बिग शॉट. अनिकेत मतेच्या बॅट मधून येतो हा दमदार माहिती हिट षटकार. टीम जय हनुमान मोरिवली या टीमची फुलटॉस ऑन द फायर. फलंदाज अनिकेत मते बॅटचा फेस खोलतोय. अनिकेत एक दमदार षटकार. मी 2 चेंडू शिल्लक आहे. त्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण यावेळेसचा बॉल कुठल्या स्पॉटवरती पडला आणि चेंडूची फील्ड मात्र होईल तोपर्यंत येते. सिंगल आणि डबलचा प्रयत्न. इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी धाव मात्र येण्यास आली आहे विकेट राहण्याच्या स्वरूपात. विकेट नंबर 3. विकेट नंबर 4 मात्र मैदानाच्या बाहेर लागणार हा चौथा धक्का टीम जय हनुमान मोरिवली टीमला. टीजे शेवटच्या बॉलवरती येतोय हा दमदार आणि संघर्षमय चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. पाचव्या क्रमांकावरती आला आणि काय फटके सजवले. अनिकेतच्या बॅटमध्ये तब्बल धावा आल्या. तर स्पीडअप करा. आपण दोन्ही संघ स्पीडअप करायचा आहे. जय हनुमान मोरिवली आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ आपण घेऊ नका. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आली आहे.
अद्याप मेगा फायनलचा सामना बाकी आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम मोरवीने धावा बनवल्या 61 आणि आता बनवायच्या टीम जय बोली अंबरनाथला 62. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, आम्ही थोडीशी विश्रांती करतो. या आपण ऐकूया बदलापूरचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक शवानजी धुमाळ सर यांना. थँक्यू. धर्मवीर चषक 2026 हे पर्व आणि पर्वातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान मोरिवली यांच्या अगेन्स्ट जय भोले अंबरनाथ गाव. सो थँक्यू. आपण मायक्रोफोन करतोय परिवर्तन. एक बदलापूरचा गोड आवाज श्रवणजी धुमाळ सर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा करूया तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलं. गणेशजी चिर्ला साहेब सुलतानबाई त्यांचा आभार. निशांतजी पाटील साहेबांचा आभार, त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. सर्व ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत गणेशजी भोईर साहेब, विकासजी भोईर साहेब त्यांचा आभार. त्या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पुरस्कृत करण्यात आला आहे सागरजी भोईर त्यांचा देखील आभार. मॅच सर्व ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या स्वप्नीलजी तरे साहेब यांचा देखील आभार व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची रंगरंगोटी केली गेली विजयजी पाटील साहेब, युवराजजी पाटील साहेब त्यांचा देखील आभार. आमच्या आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली अशोकजी दवणे साहेब यांचा देखील आभार. करिश्माजी बराजी चोळेकर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स बायसिकल तब्बल 2 पुरस्कृत करण्यात आला त्यांचा देखील आभार. प्रमोदजी पाटील साहेब त्यांचा देखील आभार ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी आकर्षित कूलर पुरस्कृत करण्यात आलेत. आणि पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरून. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवरती डोकलाय. पहिला खणखणीत चौकार. देखील आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी कूलर पुरस्कृत करण्यात आलेत. नाडूचा आक्रमण बॉल हवेमध्ये फटका मिस्टायमिंग फिल्डर डाऊन द बॉल विकेटचं पतन. चला गावदेवी क्रिकेट क्लब भाल टीम आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या स्पर्धेमध्ये रिपोर्टिंग करा कारण खऱ्या अर्थानं भाल टीमनं कालचा दिवस गाजवला. जबरदस्त कामगिरी भाल टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम खेळी त्यांची आम्हाला पाहायला मिळते. येस फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली. मिड ऑफ मध्ये न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 सागर आलाय. सागर आलाय.
विकेटचं पतन. न्यू बॅट्समन सागर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये रफ्तार का राजा चिखलोली एक्सप्रेस मिस्टर अनिकेत मतेला आपण पाहता. नेक्स्ट बॉल सागर तयार. पुढचा बॉल समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. अगदी लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल मिळेल. येस पुढे येऊन फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क या दरम्यान नाहीये. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू आलाय. ओहो टप्पा पडला. सडनली बाउन्स झाला. हलकासा टेक ऑफ होत असताना बॉल निघून झाला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आला या डॉट बॉल. समोरच्या दिशेनं ओव्हर्स बॉलर खेळला. ॲक्युरेट ट्रॉफी की मैदानाच्या आतमध्ये राहिली. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 6 अंकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 मध्ये जबरदस्त कामगिरी मिस्टर अनिकेत मतेने केली. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर लक्ष भरपूर मोठं आहे. खऱ्या अर्थानं तब्बल पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जॉनमान क्रिकेट क्लब मोरिवली संघाने धावा केल्या मैदानाच्या आतमध्ये. 61 आणि 62 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. जय बोले अंबरनाथ गावात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 62चं लक्ष म्हणजे आता 56 धावा अजूनही करायच्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये हर्षद धोंडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील चिखलोली गावाला बिलॉंग करणारा संघ आपण पाहत आहे. मागच्या 3 ते 4 वर्षात जर आधी आपण गेलो तर खऱ्या अर्थानं या खेळणं आपल्या खेळाच्या जोरावरती प्रत्येकाला इम्प्रेस केलं होतं. तो हर्षद. पहिलाच बॉल लेकर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आला. पहिला चेंडू निर्धाव फेकला. आम्ही सातत्यानं हर्षदचा खेळ देखील जवळून पाहत असतो. विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड, ऑलराऊंडर परफॉर्मन्स तो सातत्यानं बजावत असतो. तो हर्षद पुन्हा एकदा निघाला. हर्षदचा बॉल ह्या वेळेला बॅटर पुढे आला होता मिस्टर गजानन. पुढे येऊन क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न. आला या डॉट बॉल. सलग 2 बॉल डॉट फेकल्यात हर्षद धोंडेनं. चांगला कमबॅक. धावफलक 6 अंकावरती स्थिरावत असताना पुढचा बॉल गजानन तयार. स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल होता. गतीमध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन केलं गेलं. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. थर्ड अंपायर रेफर केलाय. या आपण पाहूयात पुन्हा एकदा. हेल्प ऑफ टेलिकास्ट टेक्निकल रूम मध्ये आमच्या मेगा स्क्रीन वरती केलं जाईल चेक. आपण जोडले जाऊयात पुन्हा एकदा tenniscricket.in या वाहिनीच्या समवेत. फिल्डिंग सेट करा टीम मोरिवली. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. येस बॅट्समन OUT फलंदाज बाद.
जर विचार करायला गेला तर सलगचे पहिले 2 बॉल डॉट फेकले, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि आता विकेटचा पतन. नवीन बॅटर नितीन मडवी आणि नितीन मडवीला आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट नितीन देखील कित्येक वर्षापासून खेळलंय. प्रत्येकाकडे अनुभव आहे. यावेळेला लेंथ बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल आणि बॉल निघून चालला विकेट किपर प्रशांत सूर्यरावच्या हातामध्ये आला या डॉट बॉल. पुढे फटका खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड रिझर्व मध्ये. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉट फाईन लेगचा फिल्डर शॉट स्क्वेअर लेग मध्ये पोहोचला. त्याने बॉलला कॅरी केलं, त्याने बॉलची थ्रोफिकी केली. तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी जरूर होता बॅट्समन नितीन मडवी आणि बॅट्समन गजाननकडे. आणि इथे बघता बघता या 2 धावा केल्या गेल्यात कंप्लीट. एक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे, संघर्षाची आहे, कारण 62 धाव्यांचा पाठलाग करायचा अंबरनाथ गाव टीमला. पुढचा बॉल गजाननच्या अगेन्स्ट ओव्हर पिच, बॉल हवेमध्ये आणि आता झेलची शक्यता. कॅन्सल ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये इथे ड्रॉप झाली. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही या बॉलवरती. अगदी 5व्या बॉलवरती इथे सिंगल आली. कौतुक करायला हरकत नाही हर्षद धोंडेचा, कारण एक वाईट बॉल जरूर हाताळला झाला, पण तरीही अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर हर्षद धोंडे. शेवटचा बॉल या वेळेला देखील गुड लेंथ होता आणि बॉल निघून चालला विकेट किपर प्रशांत सूर्यरावच्या हातामध्ये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2च्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयवोले अंबरनाथ गाव संघ जाऊन पोहोचला. तो तब्बल डबल डिजिट मध्ये मॅजिकल इक्वेशन मध्ये 11 अंकावरती 11 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि 2 धावा इथे केल्या गेल्या सहजरित्या कंप्लीट. यावेळेला शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला आडवा बट्ट केलाय. हा कडवा प्रहार आणि बॉल चालला थेट सीमा पार. 6वा षटकार. पाहतोय कापरे सिद्धी पालेगाव या टीम मधून तो नेहमी खेळत असतो तो मिलिंद. यावर देखील ऑन साइडला अनदर पिकअप शॉट वन्स अगेन, पण फिल्डर डाऊन द बॉल. जजमेंट जबरदस्त श्याम डांगेचं. टिपलाय श्याम नझेल आणि संपला बॅट्समन गजाननचा खेळ. 1 मोर विकेट ना. यांना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या
षटक क्रमांक तिसरा आपल्याला पाहायला मिळतं प्रगती पथावरती असताना 2.3 बॉलचा इथे खेळ कंप्लीट झाला. मिलिंदला आपण पाहता ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला, तिसऱ्या बॉलवरती लगेचच कमबॅक गोलंदाज मिलिंदनं केलं. पाडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग येईल प्रदीप. हो या वेळेला पाडीसाठी या बॉल नेट कट केला, फटका जबरदस्त आहे, शोधलाय गॅप, लावलाय मॅप आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गली तडमांच्या मधून चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. सोमनाथ पाटील अंबरनाथ गाव टीमचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि त्याची देखील अफाट मेहनत सोमनाथ पाटील आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस होता. पार्टी संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल. संपूर्ण आयोजन कमिटीला पुढे आलाय आणि पुढे केलेलाय काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर. एकापेक्षा जास्त मैदानाच्या आतमध्ये काहीही मिळणार नाही. पॅडी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनला पाहता आणि नितीन मडवी स्ट्रायकिंग इनला. धावफलक जाऊन पोहोचला 24 या अंकावरती. शेवटचा एक अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, फटका मिस टायमिंग आहे. गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचेल पण कॅच झाला ड्रॉप. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या 3 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय बोले अंबरनाथ गाव संघ जाऊन पोहोचला तब्बल 25 अंकावर 25 अंकावरती 25 ऑन बोर्ड. अगदी लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर लक्ष 62चं धावायचं आहे आणि 25 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. जर लक्ष 25 बनल्यात पहिल्या 3 षटकामध्ये. आता बॉल शिल्लक आहे शेवटचे 6 आणि विजयासाठी धावा करायचे 37. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पवन दादा कोणकर यांना पाहत आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक ऑफिशियल टीमला काय हवंय आणि काय नकोय याची शहादिशा खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून केली जाते. पवन दादा कोणकर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. प्रत्येकाची देखभाल त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. पहिलाच बॉल फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल हवे मध्ये, फिल्डर डाऊन द बॉल, विकेटचं पतन. यस स्पर्धा तुम्ही पाहताय समीर दिलीप भोईर व त्याचबरोबरीनं जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गाव पुरस्कृत आयोजित धर्मवीर चषक 2026 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळते आणि या पर्वामध्ये अगदी सर्वोत्कृष्ट खेळाडू पारितोषिक आहे, बेस्ट बॅटर पारितोषिक आहे, बेस्ट बॉलर पारितोषिक आहे आणि बेस्ट फिल्डर देखील पारितोषिक आहे. सूरजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. पण प्रेक्षकांसाठी देखील आता मेजवानी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 100 रुपयाचा कुपन आहे आणि जर 100 रुपयाचं कुपन तुम्ही घेताय, ते फील करताय, ते तुम्ही आयोजन कमिटीपर्यंत कलेक्ट करताय आणि जर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमचं नाव या चिठ्ठीमध्ये आला तर लकी ड्रॉची सायकल खऱ्या अर्थानं तुमच्या नावावरती जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकानं खऱ्या अर्थानाचा फील करा. अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चला हार्दिक पाकळ टीमचे कॅप्टन. खऱ्या अर्थानं ज्या टीमनं 2 सामने जिंकलेत आणि सेमीफायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ज्या टीमनं धडक मार दिशा पाहावी लागेल. दिशा पुन्हा एकदा करा. अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 27 धावा. हो गुड लेन बॉल पण वेगावरती नियंत्रण आहे पण दिशेमध्ये नियंत्रण नाही. दिशा खराब. अगदी या षटकातील येणारा हा तब्बल 3रा व्हाईट बॉल
आपल्याला पाहायला मिळतोय. चला हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी केलं जाते. कमबॅक 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. शेवटच्या अंतिम 3 बॉल या मॅच मधील. आता हळूहळू का विणापण विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजे जर्मन क्रिकेट क्लब मोरिवली हा संघ. यावेळेला बॅटची बाहेरची एज, बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला. थर्ड मॅनचा फिल्डर बॉलच्या पाठबरोबर धावतो. मिलिंद क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला स्टॉप करायचा प्रयत्न पण अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला स्पीडअप करा विनंती असेल कारण अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. सेमीफायनल नंबर 2 आणि त्यानंतर यावेळेला डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला आणि शेवटचा एक अंतिम बॉल. विकेट. फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये होत असताना तसं आज आता आमच्या खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील गेले 2 दिवस जोडले गेले होते पण आता खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समधून थेट आमच्या टेक्निकल रूममध्ये पोहोचलेत आमचे साथी समालोचक, मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर मिस्टर प्रसाद भाग्यवंत सर. यांचं देखील विशेष कौतुक करायला हरकत नाही आहे. शेवटचा एक बॉल मॅच नंबर आजच्या दिवसातील 6 मधील. या सामना जिंकला टीम जर्मन मोरिवली संघानं. चला मोरिवली टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन आपण देखील या. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊयात पण सर्वप्रथम आपण टॉस करूयात. हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन. चला जर्मन मोरिवली टीमचं कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. हार्दिक पाकर टीमचे कॅप्टन आपण देखील या. यस टॉस आपण खऱ्या अर्थानं करूयात नेक्स्ट मॅचचा. निशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस खऱ्या अर्थानं करतोय. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊयात. सर्वप्रथम आपण टॉस करूयात. निशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. निशांतजी पाटील साहेब म्हटलं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलाय आणि सातत्यानं क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आपण पाहतो. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर आव्हाड साहेबांना विनंती करू या आपण ज्ञानेश्वरजी आव्हाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना तब्बल 24 धाव्यांची बहारदार खेळी साकारली. गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्यानं संपादित केला. असा वन अँड ओनली मिस्टर चिखलोली एक्सप्रेस अनिकेत मध्ये ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.